मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे आणि याची चिंता संपूर्ण मराठा समाजाला पडली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड वातावरण गरम झालंय. तर नेत्यांना प्रवेशच सोडा, त्यांचे फोटो असतील किंवा गाड्यांवर त्यांचे कुठेही चित्र दिसले तरी आंदोलकांनी त्याच्यावर काळं फासलंय. त्यामुळे नेत्यांची सुद्धा मोठी गोची झाली आहे. नेमकी आता नेत्यांची ही गोची सोडवण्यासाठी काही बांडगुळ तर आपल्या पदांचा राजीनामा देऊन मराठा समाजाच्या मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठा समाजाने सावधान राहिले पाहिजे. अशा बांडगुळांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजात प्रवेशच मिळाला नाही पाहिजे. या सविस्तर विषयावर आपण बोलणार आहोत. नेमकी आता या पुढची भूमिका सरकारची काय असू शकते आणि मनोज जरांगे यांची सुद्धा पुढची भूमिका काय असू शकते या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहतात आधार विश्लेषण. खरं तर महाराष्ट्रात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता किती झाली आहेत हे जर आपण बघायचं म्हटलं तर काही शाळेंमधील विद्यार्थी सुद्धा, अक्षरशः 2री 3री पासूनचे विद्यार्थी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत सुद्धा जाणार नाही. म्हणजे अगदी वृद्धांपासून तर लहान मुलांपर्यंत हे आंदोलन पोचलं आहे. गावकऱ्यांना, नेत्यांना संपूर्ण गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये बंदी केल्यामुळे नेत्यांची मोठी अडचण तयार झाली आहे. आता आपण मराठा समाजातून बाहेर फेकलो जाऊ शकतो आणि यापुढे येणाऱ्या काळात मराठा बांधव आपल्याला उभं करणार नाही ही भीती त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे या भांडगुळांनी नवीन डाव टाकायला सुरुवात केली आहे. त्यांना माहिती आता पुढे लोकसभा आणि विधानसभा 6 महिने सुद्धा शिल्लक नाहीत. मात्र जर मराठा समाजानेच आपल्याला वाईट टाकलं, त्यांच्याशी संवाद आपला होऊ शकला नाही, या आंदोलनामध्ये जर आपण कुठेही दिसलो नाही तर येणाऱ्या काळात आपलं तिकीट कापलं जाऊ शकतं. हा समाज आपल्याला वाळीत टाकू शकतो. हा डावपेच ओळखून आता काही आमदार आणि खासदारांनी राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. मात्र या आमदार आणि खासदारांनी राजीनामा हे मराठा समाजासाठी देत नाही. त्यांनी सत्तेची मलाई अनेक वर्षानुवर्ष लादली आहेत. मात्र आता मराठा समाजच आपल्यापासून दुरावताना त्यांना दिसत आहेत आणि त्या भीतीपोटी कुठेतरी या आंदोलनात आपला चेहरा दिसला पाहिजे म्हणून आता त्यांनी नवीन पवित्रा स्वीकारला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज सुद्धा अशा भांडगुळांना येणाऱ्या काळात जवळ करणार नाही हे मात्र आता ते नक्कीच ओळखून बसले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी हा जो डाव टाकलेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये की नेत्यांनाच गावबंदी करायची, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चाच करायची नाही. त्यामुळे या भांडगुळांना कोणत्याही प्रकारचं क्रेडिटच मिळणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रचंड कोंडी झाली आणि त्यामध्ये सरकारची सुद्धा जरी कोंडी झाली असली तरी सुद्धा भाजपकडून आणि सरकारच्या इतर नेत्यांकडून मात्र त्यांच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचं पुढील 2024चं परिवर्तन नियोजन करण्याचा तसाच काही प्रकार डोंबिवलीमध्ये झाला आहे. आणि त्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये एक मराठा समाजाच्या तरुणाने आवाज उठवला, एक घोषणा दिली. तिथे प्रचंड वाद झाला. त्यांना धक्काबुक्की करून त्याला ताब्यातही घेण्यात आलं. त्यावेळी काही पत्रकार बांधवांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे तरुण आत्महत्या करत आहेत. आज 60 पेक्षा जास्त तरुणांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. या 2 दिवसात 5 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. इतकं असताना त्यांची समस्या सोडवण्यापेक्षा यांना आपलं 2024चं परिवर्तन जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागणींकडे किती गांभीर्याने बघता हे आपल्याला बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना डेंग्यू झालाय म्हणून ते घरात बसले. खरं तर अजितदादा कोरोना काळामध्ये 2 वेळेला त्यांना कोरोना संसर्ग झाला होता, तरी सुद्धा त्यांनी कधीही घरात बसले नाही, आपलं कार्य चालू ठेवलं. मात्र आता मराठा समाजापुढे आपण भेटू शकत नाही, आपली नामुष्की झाली, नेमकं करायचं तरी काय. त्यामुळे आता डेंग्यू समोर आणला की काय असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. त्यामुळे नेमकं हे सरकार करतंय तरी काय, इतका गंभीर विषय झाला आहे. आणि खरोखर मराठा समाज ज्या पद्धतीने आक्रमक झाले आहेत, अक्षरशः गावात आणि कुठे तलाठी कार्यालय असतील, सरपंच कार्यालय असतील, ग्रामपंचायत असतील, तिथे त्यांचे नेत्यांचे फोटो सुद्धा काढून फेकले आहेत. कुठे पोस्टर दिसत असेल तर त्यांना काळं सुद्धा ठोकलंय. त्यामुळे मराठी समाज
मराठा समाज आता आंदोलन इतकं तीव्र झालंय की आता ते सरकारच्या हाताबाहेर गेलंय. खरोखर सरकारच्या हाताबाहेर गेलं आहे का? सरकारला हे करण्याची खरोखर इच्छा आहे की फक्त वेळ काढूपणा घेत आहे? याकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मोदी सरकारने महिलांसाठी जे विशेष अधिकार ठेवलेत, विशेष त्यांचा राखीव कोठा ठेवला आहे, राजकारणातला असेल, लोकसभेतला असेल, विधानसभेतला असेल व इतर क्षेत्राला, खरं तर त्याला लागू होण्यासाठी 2039 किंवा 40 साल उजाडू शकतं. त्याची खरं तर आवश्यकता नव्हती. मात्र फक्त आणि मतदारांच्या मताकडे लक्ष ठेवून त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तो ठराव मंजूर करून घेतला. असे केंद्र सरकारने कित्येक ठराव मंजूर करून घेतले आहेत की ज्याच्यामध्ये नागरिकांचं हित काय असेल ते माहीत नाही, मात्र त्यांचं हित ज्याच्यात सामावलं आहे त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून ते ठराव पास करून घेतले आहेत. मग केंद्र सरकार जर खरोखर महाराष्ट्रात सुद्धा त्यांचंच सरकार आहे, त्यानं जर खरोखर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते विशेष अधिवेशन बोलवून हे सुद्धा ठराव मंजूर करून कायद्यात बदल करून हे मराठा आंदोलकांना खरं तर त्यांचं हक्काचं आरक्षण द्यायचं असेल तर ते विशेष अधिवेशन घेऊन केंद्र सरकार सुद्धा ते मंजूर करून घेऊ शकतं. मात्र यांच्या नियतीतच खोट आहेत. त्यामुळे फक्त 2024ला लोकसभेत मिशन 45 महाराष्ट्रातून मिळणार आहे. मात्र जरांगे पाटलांनी उचललेलं पाऊल हे मिशन 45 काय 5 पर्यंत सुद्धा यांना पोहोचू देतं की नाही असा प्रश्न म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातून उत्तरच या सरकारला मिळालेले आहेत. तरी सुद्धा हे सरकार गांभीर्याने घेणारं नसेल तर 2024 मध्ये याचा प्रचंड तडाखा, जे स्वप्न ते बघत आहेत त्याला कुठेतरी मोठा तडा गेल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलांचा जीव सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. साहेब, आपण असाल तर हे आंदोलन आहेत अशा भावनिक आव्हानानंतर अनेक तरुण महिला असतील, सर्व समाज अक्षरशः आक्रोश करत होता, साहेब आपण पाणी घ्या. आणि मला वाटतं त्यांनी नुकतीच बातमी मिळाली की जरांगे पाटलांनी पाण्याचा घोट घेतलाय. खरोखर ही आनंदाची बातमी आहे, कारण जरांगे पाटलांची तब्येत चांगलं राहणं मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने जरांगे पाटील आता काम करत आहेत, खऱ्या अर्थाने मराठ्यांना एक त्यांचा नेता मिळाला आहे, त्यांचं हक्काचं आरक्षण मिळून देणारा खऱ्या अर्थाने अनेक वर्षांनंतर त्यांना नेता मिळवला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला नेता त्यांना गमवायचा नाही आणि त्यांच्या भावनिक आव्हानाला जरांगे पाटलांनी प्रतिसाद दिला आहे आणि नुकताच त्यांनी एक पाण्याचा घोट घेत आहेत. खरं तर या आंदोलनासाठी अत्यंत जमेची बाजू आहे. जरांगे पाटलांची तब्येत चांगली राहिली तरच या सरकारची तब्येत ते खराब करू शकता, हे मात्र आता महाराष्ट्राला आणि संपूर्ण मराठा समाजाला हे स्पष्टपणे लक्षात आलंय. त्यामुळे जरांगे पाटलांना दीर्घायुष्य मिळालं पाहिजे, त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे, तर आणि तरच ते या सरकारला नामोहरण करून आपल्या समाजासाठी नक्कीच आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटील आपल्या उपोषणावर इतके ठाम आहेत की कुठेही आपण भावनिक होऊन आपलं उपोषण हे डगमगीत होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाशी, आपल्या 2 छोट्या छोट्या मुली आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणं टाळलं आहे, किंबहुना त्यांना उपोषणाच्या ठिकाणी येण्यास मनाई केली आहे की तुम्हाला बघून कुठेतरी भावनिक आपल्यातला बाप जागा होऊ नये, आपल्या समाजावर अन्याय होऊ नये, त्यासाठी त्यांनी आपल्या 2 महिन्यांपासून आपल्या कुटुंबाशी सुद्धा ते संवाद साधत नाहीत. विचार करा, एक मराठा नेता आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवलंय. प्रथम आपलं प्राधान्य त्याने आपल्या समाजाला दिलंय, त्यानंतर आपल्या कुटुंबाला. त्यामुळे या नेत्यासाठी हा समाज नक्कीच व्याकुळ झाला आणि त्यांनी आज त्यांना पाणी पाजण्यास मदत केली आहे. त्यांनी आज त्यांना पाणी पाजलं नाही तर त्यांची ताकद वाढवलेली आहे आणि या सरकारला नक्कीच हे शरण आणल्याशिवाय राहणार नाही. असाच काही सुवर्ण काळ लवकरच मराठ्यांसाठी येईल, अशी एक आजच्या पाणी पिण्यातून त्यांची वाढलेली शक्तीच हे प्रदर्शित करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच मराठा समाजाला हा नेता आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. मात्र येणाऱ्या 2024 मध्ये जरांगे पाटलांनी फक्त आता सरकारकडे आम्हाला द्या ही मागण्याची भूमिका घेण्यापेक्षा आता त्यांचे उमेदवारच त्यांनी सरकारमध्ये उभे करून त्यांचंच सरकार उभं केलं तर त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळू शकतो, अशी काही भावना आता मराठा समाजातील अनेक तरुणांनी आधार न्यूजकडे व्यक्त केली की त्यांनी
सांगितलं आता ज्या पद्धतीने आमचे तरुण शहीद झालेले आहेत, शहीदच म्हणता येईल, त्यांच्या समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलंय, या तरुणांच्या घरांमधीलच प्रत्येक उमेदवाराला संधी देऊन जर जरांगे पाटलांनी जुनी भांडवळ जे वर्षानुवर्ष सत्तेमध्ये सामील झाले त्यांना जर दूर केलं आणि आपलीच टीम जर खऱ्या अर्थाने मराठा समाजातील तळागाळाच्या तरुणांना संधी देऊन त्यांच्या मागे जर खऱ्या अर्थाने उभे राहिले तर ते सरकारमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे सरकारकडे भीक मागण्यापेक्षा आपण देणारे हात व्हा आणि आपण सत्तेत सहभागी होऊन जनतेला न्याय द्या, अशी भावना आता मराठा समाजातून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या 2024 मध्ये जे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढे या मराठ्यांच्या जीवावर निवडून आले त्यांना जरांगे पाटील 2024 ला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, अशी काही परिस्थिती आता सध्या तरी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे बदलू देणार नाही, हे त्यांनी मराठा समाजाला आव्हान केलं आहे की आपली एकजूट असू द्या, सर्व काही होणं शक्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फक्त मराठा समाजाला आरक्षणच नाही तर जी जुनी भांडवळ मराठा समाजात होती त्यांना उखाडून नवीन तरुण नेतृत्वांच्या मागे जरांगे पाटील जर उभे राहिले तर 2024चं महाराष्ट्राचं चित्र नक्कीच वेगळं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच पुढील भागात. अजूनही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.